इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट 1 ने लावला छडा। अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून वसंत गोरखनाथ सातपुते वय 40 राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। या प्रकरणात एका महिलेसह 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। वसंत सातपुते हे 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असल्याने त्यांच्या अपहरणाबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडून सुरू असताना पोलीस हवालदार नाझिम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। वसंत सातपुते यांचा हसीना शेख आणि साहिल शहा यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सीबीएस परिसरात शोध घेतला। यावेळी हसीना हबीब शेख वय 44, साहिल रफिक शाह वय 23, मोईन मुख्तार शाह वय 24 आणि सरफराज अब्रार सय्यद यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी केलेल्या चौकशीत वसंत सातपुते हे हसीना शेख आणि साहिल शहा यांच्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी त्यांचा खून केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। त्यानंतर मृतदेह गोणीमध्ये भरून वाहनातून कसारा घाट परिसरातील घनदाट जंगलात नेऊन टाकल्याची माहितीही चौकशीत समोर आली। त्यानुसार पोलीस पथकाने कसारा घाटातील जंगल परिसरात शोध मोहीम राबवली। यावेळी गोणीमध्ये मृतदेह आढळून आला। मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।